मित्रांनो, भारतामध्ये शेकडो मंदिरे आहेत जे मॉडर्न आर्किटेक्चरपेक्षाही 2 पटीने जास्त ॲडव्हान्स आहेत। त्याचबरोबर भारतामध्ये हजारो मंदिर असे पण आहेत जे खूप जास्त रहस्यमय आहेत। त्यामधलेच एक मंदिर म्हणजे कोणार्क सूर्य मंदिर। हे तुम्हाला मंदिराच्या नावावरून कळलेच असेल की हे एक सूर्य मंदिर आहे, परंतु तुम्हाला माहिती आहे का कोणार्क ह्या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? असं का आहे जे 800 वर्ष जुनं मंदिर आज पण 121 वर्षापासून बंद आहे? कारण इतक्या हाय टेक्नॉलॉजीने बनलेले मंदिर ते स्थिर ठेवण्यासाठी आणि ते स्टेबल राहण्यासाठी त्यामध्ये लोखंड आणि चुंबकाचा वापर केला गेला होता, जे आज ढासळण्याच्या स्थितीत आहे। तर आज आपण जाणून घेऊया की कोणार्क मंदिराच्या रिलेटेड प्रत्येक प्रश्न आणि या प्रत्येक प्रश्नाची रहस्यमय पर्दाफाश करणारी उत्तरे आजच्या या जबरदस्त व्हिडिओमध्ये। कोणार्क हा शब्द 2 शब्दांनी बनलेला आहे, कोन आणि अर्क। कोन या शब्दाचा अर्थ अँगल म्हणजेच किनारा आणि अर्क या शब्दाचा अर्थ सूरज म्हणजेच सूर्य। तसेच या मंदिरामध्ये एक विशाल आऱ्याचे चाक लावले आहे, ते एक सूर्य घड्याळाप्रमाणे काम करते। तर मंडळी, आपण ह्याला सूर्य घड्याळ असं का म्हणायचं? तर जेव्हा या चाकावरती सूर्याची किरणे पडतात तेव्हा एक पर्टिक्युलर अँगलने बनलेल्या सावलीच्या अनुसार तुम्ही तास आणि मिनिटाबरोबरच सेकंदाचा सुद्धा तंतोतंत वेळेचा अंदाज लावू शकता। कदाचित ह्यामुळेच या मंदिराचे नाव कोणार्क सूर्य मंदिर आहे। हे मंदिर ओडिसा राज्याच्या शहरापासून 36 किलोमीटर लांब चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे। पण असं पण म्हटलं जातंय ह्या मंदिराचा जो कळस असतो म्हणजेच मंदिराच्या एकदम टॉपवर 52 टनाचा विशालकाय प्राकृतिक चुंबक लावलेला होता। हे तर तुम्हाला समजलं असेल की ह्या मंदिराच्या नावामागे काय मिस्ट्री आहे। परंतु एक प्रश्न आहे की ह्या मंदिरावर एक चुंबक लावला होता, हा शेवटी गेला कुठं? बघा, बेसिकली या मंदिराचे स्ट्रक्चर हे चुंबक आणि आयरनच्या कॉम्बिनेशनशी निगडीत आहे। ह्या मंदिराच्या टॉपवर एक चुंबक लावलं होतं आणि ह्या मंदिरामध्ये जेवढे पण दगड वापरले गेले आहेत त्यामध्ये लोखंडाच्या प्लेट्स लावल्या गेल्या होत्या। त्यामुळे हे मंदिर खूप मजबूत आणि भक्कम आहे। तसेच कोणत्याही प्राकृतिक संकटामुळे त्याला कोणताही धोका नव्हता। त्यासोबतच ह्या मंदिरामध्ये सूर्यदेवतेची एक अष्टधातूने बनलेली मूर्ती होती। त्या मंदिरामध्ये ही मूर्ती कायम तरंगत असायची आणि हे त्या काळामध्ये कोणत्याही जादूपेक्षा म्हणजे चमत्कारापेक्षा कमी नव्हते। जेव्हा विदेशातील लोक इथे व्यापार करण्यासाठी येत होते तेव्हा ते त्या मंदिराचे दर्शन करायचे आणि त्या मंदिरात हवेत तरंगणारी मूर्ती बघून ते खूप आश्चर्यचकित होत होते। आणि ही अद्भुत मूर्ती हवेत तरंगत राहत होती आणि या हवेत तरंगत राहण्याचं सिक्रेट होतं ते म्हणजे या मंदिराच्या वर ठेवलेलं चुंबक। ते चुंबक खूप पॉवरफुल होतं। त्यावेळेस समुद्राचा किनाराही या मंदिराच्या जवळ होता। ज्यावेळेस जे समुद्री जहाज त्या मंदिराजवळून जायचे तेव्हा त्यांचे कंपास बंद पडायचे आणि ती रस्ता चुकायचे। आणि ह्याच घटनेमुळे विदेशी आणि परदेशी आक्रमकांचं लक्ष या मंदिराकडे गेलं। असं म्हटलं जातं की पोर्तुगीजांनी त्या मंदिरावर आक्रमण करून ते चुंबक काढले आणि ते जहाजामध्ये घेऊन गेले आणि ते जाता जाता सूर्यदेवतेची मूर्ती पण चोरून घेऊन गेले। परंतु काही लोक असेही म्हणतात की या आक्रमणकारांनी भारतावर हमला केला आणि भारतात असलेल्या अशा अनेक मंदिरांना तोडलं, त्यांनीच त्या कोणार्क मंदिराला पण पाडलं आणि ते चुंबक नष्ट केलं आणि त्या मूर्तीला पण कुठेतरी पुरून ठेवलं असं काही लोक म्हणतात। परंतु हे रहस्य हे आज पण रहस्यच आहे आणि भारत सरकार आणि लोकांजवळ वेळच नाही ही रहस्य उलगडवायला। कदाचित हेच दुर्भाग्य आहे भारत देशाचे आणि जी ही रहस्य आहेत आपल्या भारत देशात, ही रहस्य ही भारतात रहस्यच बनून राहिलेली आहेत। जाऊ द्या, पण चुंबकामुळे या मंदिराला खूप भक्कम मजबूती मिळत होती। पण जेव्हा हे चुंबक काढले गेले तेव्हा हे दगड एका जागी स्थिर राहू शकले नाहीत आणि त्यामुळे या मंदिराचे स्ट्रक्चर खूप कमजोर झाले होते। आज आपण जेव्हा फिरायला जातो आणि कोणार्क सूर्य मंदिराला बघतो तेव्हा आपल्याला फक्त एकच शिखर राहिलेलं दिसतं, परंतु काही काळापूर्वी ह्या मंदिराला 3 शिखरं होती। जाऊ द्या, पण 2 शिखरं वेळाअभावी पडली, पण राहिलेले एक शिखर आहे त्यालाच आपण कोणार्क सूर्य मंदिर म्हणून मानलं जातं। पण त्याचेही दरवाजे 121 वर्षापासून बंद आहेत। सर्वात पहिल्यांदा हे जाणून घेऊया की मंदिराचे दरवाजे बंद केले कोणी आणि हे असं का केलं। साल 1901 च्या वेळी जेव्हा भारतावर इंग्रजांचं राज्य होतं तेव्हा कोणार्कच्या मंदिराजवळ गव्हर्नरने जाण्यास बंदी घातली होती। त्या गव्हर्नरचे नाव होते वुडबर्न। त्याने या मंदिराला बघितले आणि समजलं की हे मंदिर लवकरच पडेल, ढासळेल। त्यासाठी याने एक युक्ती सुचवली। त्याने त्या मंदिराच्या आतमध्ये वाळू भरली आणि त्या मंदिराचे दरवाजे कायमचे बंद केले। त्याला असे वाटले की या मंदिराच्या आतमध्ये भरलेली वाळू हे मंदिराचे वजन आतून उचलेल आणि या मंदिराला डॅमेज होण्यापासून वाचवेल। पण या गोष्टी मागे किती खरेपणा आहे हे देवालाच माहिती। परंतु इतिहासामध्ये तर इंग्रजांची प्रशंसाच लिहिलेली आहे। परंतु ठीक आहे, त्या काळात टेक्नॉलॉजी एवढी चांगली नव्हती आणि इंग्रजांना आपल्या मंदिराशी किंवा आपल्या आस्थेशी मतभेद नव्हते। त्यासाठी त्यांनी मंदिराला वाचवण्यासाठी ते मंदिर बंद केलं। परंतु देशाच्या आझादीनंतर का कोणाला एवढा वेळ मिळाला नाही? आपली एवढी टेक्नॉलॉजी चांगली असून सुद्धा
का त्या मंदिराचे दरवाजे उघडले नाहीत आणि आतली वाळू काढली नाही? साल 2022 मध्ये अशी पण एक योजना बनली होती. या मंदिरावर इनॉग्रेशनचं कामही चालू झालं आहे. होऊ शकतं की भारत सरकार पुढील काळात या मंदिरातील वाळू बाहेर काढू शकेल आणि आपल्यासारख्या आम जनतेला या मंदिराचे दरवाजे ओपन केले जाऊ शकतील. परंतु जेव्हा तुम्ही मंदिराचे दर्शन करायला जाताल तेव्हा तुम्ही मंदिराच्या बाहेरूनच फिरू शकता. मंदिराची सुंदरता तुम्ही बाहेरूनच पाहू शकता. ह्या मंदिराच्या बाहेर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत त्या बघून तुम्ही आश्चर्यचकित होताल. हे मंदिर हे वेळेचे वेग दर्शवते. या मंदिराला सूर्यदेवाच्या रथाच्या आकाराशी इन्स्पायर होऊन बनवले गेले आहे. तसेच या मंदिराला 12 जोडी चाके बसवलेली आहेत जे 24 तासांना दर्शवतात. या रथाला 7 घोडे रथ ओढत आहेत असे दिसत आहेत. हे 7 घोडे 7 दिवसाचे प्रतीक आहेत असे मानले जाते. जसं की मी सांगितलं, मंदिरामध्ये लावलेलं रथाचं चाक हे एक्झॅक्ट तंतोतंत मॉडर्न घड्याळासारखे टाइम सांगते. तर विचार करा, मंदिराच्या बाहेर इतक्या गोष्टी आहेत तर आत काय असेल? आत जे काय असेल ते मंदिराचे दरवाजे खोलल्यावरच कळेल. आणि हे पण कळेल की मंदिराचे दरवाजे आजपर्यंत बंद का ठेवले होते. आपल्यापासून कोणती गोष्ट लपवली जाते? असो, आपल्याला तर हे सांगितलं जातं की ग्रॅव्हिटीचा शोध हा न्यूटनने केलता आणि घड्याळाचा शोध कुठल्या तरी महान इंग्रजाने केलता. परंतु ह्या सर्व गोष्टींचा शोध हा हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी लावून ठेवला होता. परंतु आज पण आपल्या भारतामध्ये असे काही मंदिर आहेत ज्यांना बनवणं आजच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या विचाराच्या सुद्धा बाहेर आहे. आजची ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी सुद्धा अशी मंदिरे आता बनवू शकत नाही. परंतु का भारताचे लोक भारताची संस्कृती आणि भारताच्या कल्चरला समजून घेत नाहीत आणि कधीही इंडियन हिस्ट्रीमध्ये असलेल्या गोष्टींची किंमत करत नाहीत? कदाचित ह्यामुळेच आपले हे हाल आहे की आपण विदेशातील गोष्टी बघून बघून त्यांची कॉपी करत आहोत आणि आपल्या भारतीय संस्कृतीला विसरत चाललो आहोत. मंडळी, शब्द कडू आहेत पण खरे आहेत. काही लोकांना हे शब्द पटणार पण नाहीत, खूप लागतील. जर तुम्ही या गोष्टीची सहमत असाल, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल किंवा आमच्या व्हिडिओमधून काही नॉलेज मिळालं असेल तर तुम्ही आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पहिल्यांदा चॅनलवरती असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आपण भेटूया अशाच ऐतिहासिक एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.